माझं नाव स्वप्नील भरत पाटील आणि माझ्या पथकाचं नाव आहे मार्तंड मल्हार. मार्तंड मल्हार. यस. मार्तंड मल्हार. आम्ही स्थापना केलेली आहे 28 ऑक्टोबर 1916 सॉरी 2016. ओके. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला आता हळूहळू म्हणजे आता ऑलमोस्ट 1 वर्ष होईल तुम्हाला, एक जवळजवळ 1-2 महिने. 1 वर्ष. बरोबर, 1 वर्ष पूर्ण होईल. तर तुमचा लोकांना मेसेज काय आहे की तरुण पिढी जी इतकी इंटरेस्ट घेते या धोल पथकाच्या एकंदरीत प्रोसेसमध्ये किंवा या इंटरेस्ट घेते, तर तो इंटरेस्ट अजून वाढवावा किंवा तरुण पिढीसोबत इतरही जी वयोगट आहे त्यांनी इंटरेस्ट दाखवावा असं तुम्हाला काही वाटतं का? इंटरेस्ट दाखवावा, कारण आता या काळात मुलांना, सर्व मुलांना, जेवढी मुलं आहेत सगळ्यांना इंटरेस्ट आहे का परंपरा जपायच्या, पण कशी ती अजूनपर्यंत माहीत नाही. त्यांना जॉब करायचा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आणि पण बोलतात का मला का परंपरा जपायची, कशी जपणार? बरोबर. तुम्ही ह्या गोष्टीत पुढे आलात, या गोष्टीत हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी पुढे करत गेलात तर तुम्ही तुमची परंपरा जपाल. आणि मी प्राऊडली सांगू शकतो, इथे जेवढी मुलं माझ्या जोडीला आहेत ती कोणीही असं नाही का बाबा कोणाला काम नाही आहे म्हणून येत आहेत. इथे जी काही मुलं आहेत, कोणी शिक्षण करतो आहे, कोणी जॉब करतो आहे, कोणी आपापल्या फील्डमध्ये आहेत आणि तेवढं सगळं सांभाळून ती लोकं इथे येत आहेत. तर तरुण पिढीने यावं, पुढे यावं, बिकॉज ही गोष्ट आहे जी आपल्याला आपली परंपरा दाखवण्यात, आपले पण दाखवण्यात, आपलं मराठी पण दाखवण्यात, आपलं हिंदुत्व दाखवण्यात आपल्याला पुढे करत आहे. सो आपण नक्की याच्यात यावं. कारण ही असं वाटतं का अरे चला फक्त वाजवतोय ढोल, बट या ढोलची कमाल आहे जी जेव्हा तो चढतो ना अंगावरती, जेव्हा ती मुलं पकडतात, ती एनर्जी सगळ्यात वेगळी असते. आणि मी सांगेन की माझ्या पथकात फक्त मुलं आहेत जी फक्त मराठी मुलं नाही आहेत. माझ्या पथकामध्ये मराठी मुलं पण आहेत, आपली UPवर हा माझा आहे, अजून नितीन वर्मा म्हणून आहे, अजून दुसरा सचिन आहे. म्हणजे बिकॉज ते माझी स्ट्रेंथ आहेत. बिकॉज ऑफ देम मी एक ते आहे. अच्छा. ॲडवाईस एवढीच आहे का प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळा. मातीच्या मूर्ती, त्याच्यानंतर आता नवीन इन्व्हेन्शन आलेलं आहे एक समथिंग कागदापासून मूर्ती बनवतात. अच्छा, त्या यूज करा जेणेकरून आपले एन्व्हायरमेंट खराब होणार नाही आणि आपण चांगले राहू शकतो. त्यांच्यामुळे आपली स्वास्थ्य चांगले आहे. जर का आपण त्याची निगा राखली तर ते आपली निगा राखतात. तर त्या हिशोबाने. आणि गणपती हा सण म्हणजे पथकाच्या नावाने किंवा मुलांच्या नावाने गणपती हा सण सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आहे. बाप्पाच्या कृपेनेच ती एनर्जी मिळते. फक्त बाप्पासाठी वाजवायचं आहे, अजून काही नाही. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय.